श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत. तर बघा, सर्वात आधी मी मूग पाण्यात टाकून ठेवलेले होते रात्री आणि सकाळी उठले बघू शकता तुम्ही असे मस्त भिजलेले होते. तर टिफिनसाठी योग्य अशी रेसिपी आहे, पटकन होऊन जाते आणि मुलांना पौष्टिक पण आहे. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर मिरच्या, कोथिंबीर, जिरे, मीठ असं मी घेतलेलं होतं रेसिपीसाठी आणि त्यासाठी त्यानंतर मी ते मूग मस्त मिक्सरमध्ये जाडसर असे वाटण त्याचं करून घेतलं आणि ते जे तुम्हाला साहित्य दाखवलं, मिरची, कोथिंबीर, हे ते सर्व ते सुद्धा याच्यात टाकून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर बघा, पाणी थोडंसंच ॲड केलेलं होतं. तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार पाणी ॲड करू शकता, म्हणजे तुम्हाला पराठे कसे हवे त्याच्यानुसार. जर पातळ असतील लागत असतील तर तुम्ही डोशासारखं बॅटर बनवू शकता. तर बघा, मी थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे जेणेकरून तो पराठा जाडसर यावा जरा. तर मस्त असं मिक्स करून घेतलेलं होतं. नमक वगैरे टाकलं. तर लोखंडीचा तवा होता माझ्याकडे, तोच मी गरम करायला ठेवला. त्याच्यावर मस्त तेल लावून घेतलेलं होतं. तवा गरम झालेला होता, अगदी गरम करायचा, कारण की मग ते फाटत नाहीत नंतर, म्हणजे धपाटा जो आहे तो उचलायला सोपा. त्यानंतर बघू शकता इथे पराठा मी असं मस्त ते बॅटर सर्व टाकून घेतलेलं होतं. हलक्या हलक्या हातानेच ते आपण चमच्याच्या साह्याने ते तव्यावर फिरवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं कडा त्याच्या मोकळा होण्यासाठी तेल टाकलेलं आहे इथे. तर थोडंसं सावधगिरीने हे करायचं आहे. काय ना, मूग ते ओले म्हणजे नसतं, त्याच्यामुळे ते उचलायला थोडंसं कठीण जातं. तर हलकं असं मी काढून घेतलं त्याच्याकडा आणि बघू शकताय तुम्ही मस्त खरपूस असं एक साईड भाजले गेलेली आहे. पुढचंही मी असंच भाजून घेतलेलं होतं. आणि पराठा भाजत होता आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपली रेसिपी मस्त तयार झालेली आहे. धन्यवाद. आवडल्यास लाईक नक्की करा.